सबको मेरा प्रणाम. मराठीमध्ये चालेल की हिंदी इंग्लिश? त्याची कशी काळजी घ्यायची त्या संदर्भात मी चार शब्द सांगणार आहे. दात हे सौंदर्याचं प्रतीक आहे. हसल्यानंतर दात जर व्यवस्थित असेल तर हसल्यानंतर व्यक्तिमत्व खूप मिळतं. आणि दात कोणाची वेडे वाकडे असेल तर त्या हसण्याला वेगळा अर्थ म्हणण्यापेक्षा ते वेगळं दिसतं. आणि जे दात व्यवस्थित अलाइनमेंटमध्ये असतील तर त्या हसण्याला आपण अप्रिशिएट करतो. उदाहरणार्थ माधुरी दीक्षितचे दात जे आहेत त्याचं हास्य डेंटिस्टने तयार केलेलं आहे. त्या हसण्याचं जे प्रोफाईल असतं, ओठाच्या खाली किती दात दिसायला पाहिजे, ओठा हसल्यानंतर ओठ कॉर्नरला कुठला दात दिसला पाहिजे, हे जर व्यवस्थित दिसलं तर ते हसणं खुलून दिसतं. उदाहरणार्थ हेमा मालिनी ह्या ज्या नट्यांचं तुम्हाला जे आवडतं हसणं केल्यानंतर तर त्याचं कारण त्यांच्या मागे डेंटिस्ट आहे. तर त्यांनी ते त्याचं हास्य फुलवलेलं आणि ते व्यक्तित्व खुलून दिसतं. आता हे व्यवस्थित कंटिन्युअसली राहण्यासाठी आपल्याला दाताची काळजी आणि तोंड हे शरीराचा आरसा आहे. आपण दुसरे डॉक्टर कुठेही गेले की तुमचं तोंड उघडून बघतात, काय आहे ते. कुठल्याही आजाराची सुरुवात तोंडापासून होते आणि तोंडामध्ये तुम्ही जर काळजी घेतली व्यवस्थित तर कोणते आजार बरेचसे तुमचे कंट्रोल होऊ शकतात. आता पर्टिक्युलर दाताचं तुम्हाला एक काळा डाग जरी पडला, थोडासा जरा हे झालं तर ब्रिटनमध्ये तुम्हाला दाताच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला 7 वर्ष लागतात. कारण ते तोपर्यंत तिकडं दाताच्या पेशंटचं खूप डिमांड आहे की दाताची कशी काळजी घ्यायला पाहिजे. ते व्हेरी अवेअर, म्हणजे दाताचं पूर्ण ते लक्ष देऊन काम करून घेतात. तर तसं आपल्याकडे काळा डाग पडला, कोणी काय होत नाही चालतं. दुसरं पुन्हा त्याच्यात आणखी अडकायला लागलं, दुखत नाही चालतं. पुन्हा त्याचं जेव्हा तुम्हाला थंड पाणी चहा पिल्यावर दुखायला लागलं की तुम्ही त्या डॉक्टरची आठवण करता, काहीतरी झालं तरी पण त्याच्यात तुम्ही काहीतरी औषध घालून पुन्हा ढकलता. ते ढकलल्यानंतर तुमच्या दातामध्ये 3 लेअर असतात. वरचा सफेद भाग, खालचा पिवळा भाग आणि खाली नस. तर पिवळ्या भागातून आपल्या वरच्या सफेद भागातून खालच्या भागात गेलं तरी तुम्ही तुमचा दात वरच्यावर शॉर्टकटमध्ये चांगला करू शकता. ते जर नाही केलं तर ती कीड सरत जाऊन नसमध्ये घेते. नसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेदना चालेल, तेव्हा जरी आला तर तुम्हाला अर्धी रूट कॅनल करून तो दात वाचवता येतो. जर ते नाही केलं तर ती कीड तुमच्या मुळाच्या एंडला जाते आणि त्यावेळेला तुम्हाला चावायला अजिबात जमत नाही, असह्य होतं. आणि त्या कंडिशनमध्ये लोकांच्या गैरसमजुतीमुळे ते लोक दात काढून टाकतात. दात काढून टाकल्यानंतर त्या दाताची पोकळी भरून काढण्यासाठी त्याला नकली दात लावला. तो पण कोणी त्याला काही त्रास होत नाही, तो काढून टाकला, लावायची गरज नाही. पण तुम्हाला सांगतो, हे जे दात आहेत वरच्या आणि खालच्या दाताचा कॉन्टॅक्ट असतो, तो एक दात गेल्यामुळे खालच्या दाताचा जोडीदार गेलेला असतो, वरच्या दाताचा शेजारी गेलेला असतो. तर ते दात एकामेकाकडे सरकायला चालू होतात, कारण एन्क्रोचमेंट करतात. जसं कोण नाही त्याला एन्क्रोच करतो, तसंच बाजूचे दात सरकतात आणि दाताचा असा ऍक्सेस सरळ असतो, तो वाकडा होतो. त्याच्यावर प्रेशर बसले की मग हे दात त्यांचं लाईफ कमी होतं. म्हणून तुम्हाला दात नकली लावावं लागतो. पण नकली दाताकडे जाण्याच्या ऐवजी तुम्ही जर त्या दाताला किडलेल्या रूट कॅनल म्हणून नावाची ट्रीटमेंट आहे, मुळाच्या टोकापर्यंत कीड गेलेली, तुम्ही जर ती काढली रूट कॅनल, माझ्याकडे कुठलाही पेशंट किती दुखणारा रडणारा असला तर ते रूट कॅनलचं इंजेक्शन काढले की तो एकदम आराम, म्हणजे दुखायचं 90% ऑन द स्पॉट. आणि इव्हन सूज असली तर जनरली दात काढायला लागतात, पण मी त्या कंडिशनमध्ये सुद्धा दात काढत नाही. कारण त्याच्या आतमध्ये जे इन्फेक्शन असतं ते इन्फेक्शन तुमच्या नसवरती प्रेशर देऊन मेंदूपर्यंत, कानापर्यंत त्या कळा जातात. त्या कळा असह्य होतात, माणूस बेचैन होतो आणि दात काढायला डॉक्टरला भाग पडतो. पण आजकाल असं आहे की ट्रीटमेंट अवेलेबल असताना तुम्ही जर त्या पेशंटला सांगितली नाही, आणि जो कोण पेशंट अवेअर असतो, जसा म्हणजे एज्युकेटेड असतो, त्याला कळले व हे दात वाचवायची ट्रीटमेंट असताना त्यांनी सांगितले नाही, त्या डॉक्टरवरती केस करू शकतात. तेव्हा तुम्ही वाचवायचे असताना का काढला, तो झाला तो भाग वेगळा. पण तुम्ही दात वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. आणि जेवढे तुमचे ओरिजिनल दात राहतील तेवढं तुमचं फ्युचरमधलं, म्हणजे वय झाल्यानंतर तुम्हाला त्या दाढेची खूप जरूर असते. दात हा शरीराचा भाग आहे आणि तुम्ही जे चावताना, चावल्यानंतर तुमच्या पचनक्रियेचं काम अर्ध तोंडात होतं. कारण तोंडातली लाळ असते, त्याच्यात पाचक रस असतात. त्या पाचक रसामुळे तुमच्या अन्नाचं जे खाता
त्याचं पचनक्रिया अर्धी तोंडात होते. आपल्याला वाटतं पोटात जातं पण तोंडात होतं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, शिळी भाकरी तुम्ही चावून खा, भूक लागलेली असेल चावून खा, ती गोड लागते. का लागते? कारण तुमचं पचन त्याचं अर्ध तोंडात झालेलं आहे, चावून व्यवस्थित खा. आणि तुम्हाला आवडणारं अन्न डायरेक्ट गिळा, काय खाल्लेलं कळणार नाही तुम्हाला. आणि त्याचा म्हणजे उद्देश काय की तुम्हाला दात हे चावण्याचं हत्यार आहे आणि ते जपणं हे तुमचं काम आहे. आणि दात हा शरीराचा एक भाग आहे. आता चावायला म्हणजे कसं असतं, आपण खाताना, मला कोणी सांगेल का परफेक्ट सांगा, खाताना दोन्ही जबडे हलतात की नाही? हलतात का? हात वरून का? हलतात. हात वर का? दोन्ही जबडे हलतात का? हलतात. तर तुम्ही मला वरचा जबडा हलवून दाखवा. खाताना दोन्ही जबड्याने खातो, वरचा जबडा हलतो का? बघून चेक करा तुमचा जबडा. तुम्ही एवढे वर्ष तुमचा जबडा वापरलाय पण वरचा जबडा हलतो का? नाही हलतो. कारण वरचा जबडा फिक्स असतो. जसं पिठात गिरणीमध्ये एक जातं फिक्स असतं, एक जातं फिरतं, तेव्हा त्याचं पीठ बारीक होतं. आपली सुद्धा तीच प्रक्रिया आहे. खालचा जबडा असं रोटेशन होतो. रोटेशन झाल्यानंतर तुम्ही चण्याचं सुद्धा पीठ करू शकता चावल्यानंतर. म्हणून हे ग्राइंडिंग प्रोसेस आहे. आणि ग्राइंडिंग प्रोसेस झाल्यानंतर मग सांगितलं, त्यामुळे जे खातो आपण पचनक्रिया तोंडात होतो. त्याच्यासाठी आपल्याला दात हे जरुरी आहे आणि मी सांगितल्यामुळे शरीराचा एक भाग आहे. आणि आता समजा मगाशी सांगितलं, एक दात गेला तर त्याचे दाताचं शिफ्टिंग होतं, अलाइनमेंट बिघडते आणि त्याच्यामुळे दातामध्ये पटी निर्माण होतात. पटी निर्माण झाल्यानंतर तुमच्या दातात अडकायला चालू होतं, कारण दात शिफ्ट झालेलं असतं. अडकायला चालू झाल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत दुखत नाही तुम्ही टोकरून काढता आणि चालवता. पण मीन वाईल त्या अन्नाच्या कणामुळे फर्मेंटेशन होऊन जंतू वाढून तुमचे दाताच्या तिथे कीड लागायला चालू होतं. कीड लागली की तुम्हाला दुखत नाही, परंतु तुम्ही लक्ष देत नाही, फक्त अडकते. कोणी अवेअर करणार असेल तो अडकते म्हणून डॉक्टर गेला की तिथं डिटेक्ट झालं. आज माझ्याकडे बरेच पेशंट आले तर त्यांना कल्पना नाही की दात किडलाय किंवा काय झालंय. असं ज्याला जास्त झालंय दुखतं ते म्हणाले एवढं होतं, पण तरी ते चांगलं करू शकतो. पण प्रायमरी स्टेजमध्ये जर तुम्ही केलं, प्रायमरी स्टेज म्हणजे दाताचा एनॅमलचा भाग, त्याच्यामध्ये कीड असेल 100% वाचू शकता. दुसऱ्या भागामध्ये गेला तरी पण 100% वाचू शकता. आणि तुमचा दात खालच्या थर्ड म्हणजे मुळापर्यंत जरी गेला तरी तो तुमचा दात 95 नाही 100% मी वाचू शकतो. आणि तो दात तुमचा कायमचा राहू शकतो, तुटला तरी दुखणार नाही. हे त्या रूट कॅनलची ट्रीटमेंट आहे. पण लोकांच्या गैरसमजामुळे दुखते म्हणजे काढून टाकला, त्याला काय करायचं, दुखतं एवढं झालं. बरेच लोक असे काढून टाकतात. त्या काढून न टाकता तुम्ही दात वाचता. ठीक. आता हे झालं तुमचं जनरली अवेअरनेस तुमच्या दाताच्याबद्दल कशी काळजी घ्यायची. आता दुसरी काळजी म्हणजे तुम्ही दात ब्रश करा. आता तुम्ही म्हणाल मला ब्रश करायला काय डॉक्टर सांगतात ना, आम्हाला काय ब्रश करायचं माहीत नाही. पण तुम्हाला किती लोकांना माहीत नाही आहे कसं ब्रश करतात तुम्ही. आता तुमचे हे जे दात आहेत, हे दात आपण ब्रश कसं करतो, हॉरिझॉन्टल असा फिरवतो, असा आडवं घासतो. तर आडवं घासल्यानंतर तुम्ही काय करता, तुमच्या दातामधले जे किटन दाताच्या सरफेसवरती बसलेलं असतं ते तुम्ही दाबून बसता. म्हणजे दोन्ही दाताच्या फटीमध्ये दाबून बसतं, हिरडीच्या वरच्या गॅपमध्ये दाबून बसतं. आणि तुम्ही पुन्हा नंतर बोटाने जर असलं तर ते आणखीन हे करून जाम होऊन जातं ते. आणि ते बसलेलं अन्नाचे कण 8 तासाच्या अगोदर तुम्ही ब्रश नाही केला, तोंडातली लाळ आणि ते अन्नाचं कण त्याची रिॲक्शन होऊन त्याचं काय होतं, कॅल्सिफिकेशन होतं, कडक होतं. आणि मग तुम्ही त्या ब्रशने ते काढू शकत नाही. आणि तुम्हाला दुसरं जेवण जेवणार, दुसरं थर त्याच्यावर बसणार. पहिलं तिथं आहे ते लोहचुंबकाचं काम करतं, पहिल्या याला कॅल्शियम आहे, दुसरा लेअर बसला ते लवकर कॅल्सिफिकेशन होतं. आणि ते कडक झाल्यानंतर अक्षरशः सिमेंट कॉन्क्रीटसारखं त्या हिरडीच्या आतमध्ये दोन्ही दाताच्या पटीवरती एका एका ग्रामचं 2-2, 3-3 ग्राम आतल्या बाजूला जिभेच्या साईडला ते किटन बसलेलं असतं, पिवळं पिवळं. लोक तसेच चालवतात जोपर्यंत त्यांना त्रास होईल. पण मीन वेल काय होतं, ते किटन जे बसलेलं असतं त्या हिरडीच्या आतमध्ये घुसून त्या हिरडीला इरिटेशन करून हिरडी खाली खाली जाते. कोणाला टोचल्यानंतर कोणी त्रास देतो, लांब लांब जातो. तशी हिरडी आपली काळजी घेण्यासाठी ते टोचते म्हणून हिरडी खाली जाते. त्यांचे दात एवढे असतात ते एवढे होतात. एवढे झाल्यानंतर त्याच्या हाडापर्यंत ते रिसॉर्प्शन होतं आणि हिरडी पण खाली जाते. त्यामुळे त्या दाताचा सपोर्ट निघून कमी होतो. आणि सपोर्ट कमी झाला की नंतर थोडे थोडे हालायला लागतात. आता मग त्याला ते डॉक्टरकडे त्यावेळेला जातात. त्यावेळेला गेले तरी ते दात साफ केल्यानंतर त्यांना वाटतं नाही डॉक्टरने माझे साफ केले पण सगळे हालून तरी पण तुम्हाला ते दात जरी हालायला वाटले तर ती हिरडी आणि दाताची पकड पुन्हा मजबूत व्हायला मदत करते. कारण
त्यातला जो अडथळा आहे, इरिटेशन व्हायचा, त्यात कॅल्क्युलसचा, स्टार्टरचा, तो निघून गेला की दात आणि हिरड्याची पकड मजबूत होते. पण तुम्ही इनिशियल स्टेजला केलं तर पुढचा हा पायरिया हलणं अजिबात होणार नाही. त्याची काळजी घेतली तर पुढचं बरोबर राहतं. आता ब्रश करण्याची पद्धत मगाशी मी बोललो कसे करतात, तर ब्रश असं आडवं अजिबात करायचं नाही. मग असं पण करायचं नाही. करायचं कसं, हे दात आहे, त्या दातावरती 45 अंशाचा कोन करायचा ब्रशचा, आणि 45 कोन केल्यानंतर अर्धे हिरडीवरती अर्धे दातावरती ठेवायचे, आणि त्याची ब्रशची मुवमेंट आहे अवे फ्रॉम द गम, म्हणजे हिरडीच्या विरुद्ध बाजूला त्याची मुवमेंट करायची. त्या ब्रशला ना ब्रिसल्स असतात, जसं आपण झाडू मारतो त्याला पण एक हे असतं. असं केल्यानंतर एक डायरेक्शनने केलं की तो कचरा पुढे जातो, तुम्ही उलटा फिरवा की परत कचरा जाणार. म्हणून हा दात ब्रश तुम्ही असा केला, पुन्हा उचलायचा आणि पुन्हा वरती ठेवून असं करायचं. म्हणजे काय होणार, ते ब्रश आहेत ना इलॅस्टिक असतात, फटाफट तो कचरा बाहेर टाकून जातो, तोंडात फ्रेश झालेला असतो, त्यात अडकतात, पुन्हा दुसरं फिरवायचं, पुन्हा असं फिरवायचं, आणि पुन्हा खालचा पण असा आतल्या बाजूला उभा करून असं करायचं, इकडून असं करायचं, इकडून असं, म्हणजे अवे फ्रॉम द गम एवढं लक्षात ठेवून, ते प्रिन्सिपल लक्षात ठेवून तुम्ही ब्रश करायचं. आता ही एक पद्धत झाली, वरचे खालचे तसेच करायचे. दुसरी एक पद्धत आहे, आता मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं जबडा दोन्ही हलतात का, तर ॲक्च्युली एकच हलतो. आणि खाताना काय करतो, आपला जो अन्नाचा घास आहे तो गोल गोल फिरतो, तर त्या डायरेक्शनने तुम्ही ब्रश करताना पुन्हा 45 होणारा पण ऑब्लिक असा ठेवायचा, आणि असा करून पुन्हा असा, म्हणजे गोल रोटेशनने असा करायचा, म्हणजे तुमच्या हिरड्यावरती एक मसाज होतो, आणि त्या डायरेक्शनने तुमच्या हिरड्याला मसाज झाल्यानंतर हिरड्यामध्ये मजबूत येते. आता तुम्ही ऊस खाल्ला तरी तुमचे दात दुखणार नाही. जसं शेतकऱ्यामध्ये ते दिवसभर काम करतात, त्याच्या हाताला काय होत नाही, त्यांच्या चमडे एकदम निडर झालेले असते, जाड झालेले. पण तुमच्यापैकी कोणी जर करणार नसेल शेतात जा, तुम्हाला फोड येते, कारण तुमचा एक्सरसाइज झालेला नसतो. म्हणून हे असतं. आणि हे करून झाल्यानंतर दातावरती घासण्याच्या ऐवजी बोटाने जे मालिश करतो, साधा तुमचं ब्रश करून झाल्यानंतर हिरडीवरती मालिश करा जोरात. हिरडीवर मालिश केल्यानंतर तुमच्या हिरडीचा जो थिकनेस आहे, मजबूती आहे, ती वाढते, त्याच्यावरती लेअर मजबूत होते. जसं मी शेतकऱ्याचं उदाहरण काढलं, तर ते तुमचं असं केल्यानंतर त्याच्यामध्ये थिकनिंग चालू होतं, म्हणजे तुमचे ब्लिडिंग, स्पॉन्जिंग, पायरिया हे कधी होणार नाही. हा जर तुम्ही एक्सरसाइज, हा ओरल फिजिओथेरपीचा प्रकार आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही जर केलं तर तुमच्या दाताचं आरोग्य एकदम खणखणीत राहणार, हे राहणार. आणि आता दातामध्ये कीड लागल्यानंतर भरण्याचे प्रकार आहे. तर तुम्हाला सौंदर्य, पुढचा दात भरला तर पूर्वी आम्ही काय दुसरं ते चांदी वगैरे किंवा दुसरं असं मटेरियल असायचं की जे व्हिजिबल असायचं. आता सेम दाताच्या कलरचं मटेरियल लेझरनी आणि लाईट प्युअरनी सेम दातासारखं मटेरियल भरता येतं, आणि दातात काय रिपेअर केलं किंवा काय ते कळत नाही. आणि दाताचं लावण्याचे सुद्धा प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मेटलचे जे स्टीलसारखं दिसतं ते लावायचे, पण ते आता जुनी पद्धत झाली. आता सिरॅमिकचे लावतात. सिरॅमिकचे लावल्यानंतर तुमच्या दाताच्या कलरला मॅच करून त्याप्रमाणे ते फिक्स केले जातात, आणि तुम्ही ओरिजिनल दातासारखं जे पाहिजे तसं तुम्ही खाऊ शकता. आणि हे झाल्यानंतर तुमच्या दाताचं जर हेल्थ जे आहे, ते दाताचं जर आरोग्य चांगलं असेल, कारण तुम्ही एक घास 32 वेळा चावला शांतपणे, तर तुमच्यामधलं मेटाबॉलिझम आणि शरीरातले रोग बरेचसे लांब राहतील. आणि त्याच्यामध्ये ब्रशिंग करायची पद्धत, जे ब्रश आहे ना, तुम्ही किती दिवस वापरायचा, तो ब्रश वापरायची एक हे असते. काही लोकांना ना त्या ब्रिसलचा असा उलटा सुलटा झाला तर असा चोथा तरी पण त्यांनी रगडत बसतात, तर त्याचं फंक्शन काही होत नाही. ब्रशचं जोपर्यंत ते धागे सरळ आहेत तोपर्यंत तुम्ही तो ब्रश वापरायचा. सरळ धागे असल्यानंतर त्याचं फंक्शन असं जे इलॅस्टिसिटी ना ते मेंटेन केली पाहिजे, तर त्या पद्धतीने ब्रश करायला पाहिजे. म्हणून तो ब्रश जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत तो वापरायचा. आता ब्रशमध्ये 3 प्रकार असतात, एक सॉफ्ट, मीडियम, हार्ड. तर कुणाला ब्रश करण्याला सहन होते किंवा होत नाही. सॉफ्ट असेल तर ज्यांना ब्लेडी स्पॉन्जी असतं त्यांनी सॉफ्ट ब्रशचा वापरावा, आणि जे एकदम रेग्युलर एक्सरसाइज वगैरे असतं त्यांनी मीडियम वापरायचं. मीडियम याच्यासाठी वापरायचा की त्या ब्रिसलमध्ये जरा थोडी ताकद असते, दोन्हीच्या मध्ये काय अडकलं तर ते लवकर काढून टाकू शकतो. मग हे करत झाल्यानंतर आता मगाशी तुम्हाला सांगितलं त्या हिरडीवरती मसाज करायचं, म्हणजे हिरडीची ताकद वाढते. आणि दुसरं दात जे भरण्याचे प्रकार आहेत ते भरायचं. आता दात काढल्यानंतर आता नवीन एक पद्धत आली
इम्प्लांट जे तुम्हाला दात बाजूला जाताना न डिस्टर्ब करता त्या हिरडीमध्ये स्क्रू घालून त्याच्यावरती तो दात लावला जातो आणि ओरिजिनल सारखा होतो, त्याला इम्प्लांट म्हणतात. ते इम्प्लांट लावलं तर ते करू, पण ते जरा खर्चिक आहे. खर्च करू शकत असाल तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि त्याचा उपयोग तुमच्या ओरिजिनल दाताचं स्टेटस मेंटेन करू शकतो. म्हणून आता हे जे मी पहिल्यांदा सांगितलं, हे पुढची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही वेळेत जर काळजी घेतली, जसे ब्रिटनमध्ये लोक ते थोडा काळ डाग पडला की डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन ठेवतात, तसं तुम्ही अपॉइंटमेंट इकडे इंडियामध्ये घ्यायची गरज नाही. तुम्ही जाऊन केलं की तुमचं काम लगेच होतं, पण तुम्ही अवेअर राहायला पाहिजे आणि ते केलं पाहिजे. ह्याच्यावरती काय तुम्हाला कुठली शंका असेल तर विचारू शकता. मैं माननीय श्री संदीप पतंगे साहब असिस्टेंट कमिश्नर फूड डिपार्टमेंट में उनसे आग्रह करूंगा 2 शब्द कहें. आपल्या इथे फूड अँड ड्रग माहीत नाही किती लोक आहेत, बऱ्याच जणांना मला वाटतं माहिती नाही डिपार्टमेंट. आमच्या डिपार्टमेंटचं जे काम आहे ते फूड ॲडिटेशन आणि ड्रग ॲडिटेशनची चेक करणं. तर फूडसाठी सुरुवातीला प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडिटेशन ॲक्ट होता आणि 2011 आपल्याकडे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट आलेला आहे. म्हणजे आता आपण ॲडिटेशनपेक्षाही जास्त फूड सेफ्टीला महत्त्व देतो, कारण फूड सेफ असेल तरच ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. ॲडिटेशनमध्ये काही प्रॉब्लेम नसेल, पण सेफ्टीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि हे आपल्या जे आजार होतात हे केवळ फूड सेफ्टी न पाळल्यामुळेच होतात. आता जनरली लोकांचं आजकाल बाहेर खाणं खूप वाढलं. हॉटेलिंग पाहिजे सगळ्यांना, किमान आठवड्यातून 2 वेळेस तरी पाहिजे. तर हे थोडं टाळलं पाहिजे. मॅक्झिमम आपण घरचं खाल्लं पाहिजे आणि बाहेर जाताना सुद्धा शक्य असेल तर घरचा डब्बा नेला पाहिजे. कारण बाहेर कुठल्या कंडिशनमध्ये ते बनतं, भले आम्ही 5 स्टार 7 स्टारचे इन्स्पेक्शन केलेले आहेत, पण तिथे शेवटी काम करणारा हा खाताच मजूर असतो आणि तो किती हायजेनिक असतो आपल्याला माहिती आहे. कारण मूळ जे फूड हँडल करणारे असतात ते मजूरच असतात आणि त्यांना त्याबद्दल तेवढा अवेअरनेस नसतो बॅक्टेरिया आणि हे. त्यामुळे ते फूड खाल्लं तुम्ही शेवटी कसं आहे की मोठ्या हॉटेलमध्ये थोडंसं हायजेनिकरित्या केलं जातं. स्ट्रीट फूड तर तुम्ही टाळलंच पाहिजे आणि जर खायची वेळ असेल किंवा आवड असेल तर तो जो वेंडर आहे, फूड वेंडर, तो कशा वातावरणात तयार करतो, तो कुठलं पाणी वापरतो, किती स्वच्छता बाळगतो, तो स्वतःची किती स्वच्छता बाळगतो, तो ते नखं काढतो का नाही, तिथे केस कसे, केसाला तो जाळी लावतो का, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. साफ स्वच्छता असेल तरच तिथे खाणं. दुसरी गोष्ट, आपल्याकडे जास्त फ्राय फूड आवडतं लोकांना. बाहेर गेले की भजी पाहिजे, तुमचं वडा पाहिजे, समोसा पाहिजे. हे सुद्धा खूप घातक आहे बाहेर आपण जेव्हा खातो ना. कारण कुठलेही तळलेले पदार्थ जे आहेत हे 2 वेळेसच तळले पाहिजे. दुसऱ्या वेळेस तो तेल खराब होतं आणि जसं जसं ते तेल तळल्या जातं तसं तसं ते आरोग्यासाठी अपायकारक होत जातं. आणि तशाच तेलात तळलेले जे आपण जेव्हा खातो त्यावेळेस आपल्यालाही त्याची जाणीव होतं, ॲसिडिटी होतो किंवा, आणि याच्यातून आजाराचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे बाहेर जाताना खाल्लं तरी शक्यतोपर्यंत फ्राईड फूड टाळलं पाहिजे किंवा आपल्यासमोर चांगल्या तेलात तळलेलं असेल तरच ते आपण खावं. आणि अशी जर आपण काळजी घेतली तर बिमार पडणार नाही. त्याच्यानंतर ड्रगच्या बाबतीत जर आज सांगायचं तर औषधीमध्ये 2 गोष्टी आहेत, एक सबस्टँडर्ड आणि स्पुरियस. तर हे कधी दिल्या जातात आपल्याला, आपण बिमार पडल्यानंतर याच्याकडे जातो मेडिकलवाल्याकडे, किंवा आता सिम्पटम्स आहेत आणि मला काहीतरी गोळ्या औषधं दे, तर तो काय करणार, तो सिम्पटम्सप्रमाणे देणार. पण कधी कधी ते सिम्पटम्स मोठ्या रोगाचंही असू शकतात, पण तेवढ्यामुळे तो दबल्या जातो तिथे ते गोळ्या घेतल्यामुळे. आणि कधीही आपल्याला डॉक्टरला दाखवल्याशिवाय गोळ्या घेऊ नये असं आमचं मत आहे, किंवा सगळ्यांचं झालं पाहिजे. कारण डॉक्टर प्रिस्क्रिप्शन हा तुमचं ओव्हरऑल चेक करून देत असतो आणि मेडिकलवाला हा तुम्हाला गोळ्या देतो विदाऊट प्रिस्क्रिप्शन, बरोबर आहे. कोणीही गेले की तो गोळ्या काढून देतो. त्या गोळ्या सबस्टँडर्ड जे आहे ते काय ते त्यालाच माहीत असतं, तुम्हाला माहीत नसतं. आणि असे प्रकार होऊ नये म्हणून सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि आपलं फूड अँड ड्रग डिपार्टमेंट यासाठी सदर्भ जागृत आहे. आजूबाजूला कुठे जर काही चुकीचं होत असेल, कुठे भेसळ होत असेल, कुठे काही अनहायजेनिक कंडिशनने होत असेल तर आमच्याकडे तुम्ही तक्रार करू शकता आणि नंबर इथे यांच्या ट्रस्टकडे देऊन ठेवतो.
एक माझा प्रश्न आहे, जनरिक मेडिसिन आणि ब्रँडेड मेडिसिन. आजकाल मेडिकल स्टोअर एवढे झालेत की दोन मेडिकल स्टोअर झालेत आणि त्याच्यामध्ये जनरिक मेडिसिन 90% डिस्काउंट देतात. त्याच्याबद्दल तुम्ही काय मेडिसिन जे आहे, आपल्याला जे मेडिसिनमध्ये जे कॉम्बिनेशन पाहिजे असतं त्या रोगासाठी ते त्याच प्रमाणात असतं, पण ते ब्रँड नसतं. आणि त्यामुळे ते ब्रँडची व्हॅल्यू, आपण तोच जर समजा पॅरासिटामॉल चांगल्या ब्रँडचं घेतलं तर आपल्याला 10 रुपयाला मिळेल आणि जेनेरिकमध्ये तुम्हाला 2 रुपयाला मिळेल. कारण 2 रुपयाला बनलेलं पॅरासिटामॉल जेव्हा ब्रँड तयार होतो, नाही रिस्क नाही आहे, ते खास शासनाने हे केलेलं आहे. जेनेरिक औषध जे आहे शासनाने जनतेला स्वस्तामध्ये तीच औषध जी ब्रँडेड याच्यामध्ये जे कंटेंट असतं अप्रूव्ह केलेलं आहे आणि ते स्वस्तात मिळावे म्हणूनच ते गव्हर्नमेंटने त्याचं परमिशन दिलेलं आहे. नाही आपण कंटेंट बघू शकतो ना प्रत्येक याच्यावर स्ट्रीपवर. फक्त ब्रँडचे पैसे असतात. आता कोका कोला झालं किंवा थम्सअप झालं, ते 2 रुपयात तयार होतं. त्याची बॉटल तुम्हाला कितीला मिळते आणि तोच लोकलचा एखादा मॅन्युफॅक्चर असेल तयार करणारा, तो तुम्हाला 10 रुपयात देतो, 5 रुपयात देतो. कारण ते ब्रँडनुसार त्याची किंमत वाढत आहे, कारण ते त्यांच्या ॲड्स असतात. मैं माननीय श्री राहुल जी से अनुरोध करता हूं कि वो स्टेज आए और आभार प्रकट करें. एक मिनिट. मेडिकल घ्यायला लागलो मागातलं, तर मला डॉक्टर बोलले की जनरिकची औषधं जी आहेत कमी पॉवर असतात, जे 500 mmची असतात ते मला परत दुसरी औषध तुम्ही जनरिकमधून घेऊन जाता, तुम्ही स्वस्तातलं बघता आणि तुमच्यामुळे त्याच्यामुळे वेळ वाटतो. ठीक आहे, धन्यवाद. जे डॉक्टर्स आलेले आहेत, तसेच त्यांचे फार्मासिस्ट आहेत, त्यांचे पण खूप खूप आभार. आमच्या सोसायटीला व्हिजिट दिली आणि आमच्या लोकांना सेवा दिली, तर धन्यवाद. थँक्यू.